ही रिजिड बॉडी आहे. अशी एक इमॅजिनरी लाईन पकडली किंवा ऍक्सिस पास केला. या बॉडीचा प्रत्येक पार्टिकलचा ही बॉडी रोटेट होते. प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. प्रत्येक सर्कलचा सेंटर आहे लाईनवर राहतो. या लाईनला म्हणलं ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि या प्रकारच्या मोशनला म्हणलं रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशनची बरेच एक्झाम्पल आहेत. समजा आपली गाडी टू व्हीलर चाललं रोडवर, त्या केसमध्ये ते जे व्हील आहे ते काय होते, रोटेट होते. पंखा फिरत आहे त्यावेळेस तो काय होतो, रोटेट होतो. घड्याळाची काठी पण काय होतात, रोटेट होतात. आणि आपली पृथ्वी पण स्वतः भोवती रोटेट होते. ही आपली अर्थ आहे. हा पोलर ऍक्सिस आहे. तर पृथ्वी कशी फिरते, अशी फिरते. कशी फिरते, अशी. ओके, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर पृथ्वी पण स्वतः भोवती रोटेट होते. बरोबर का? हे झाले रोटेशनल मोशन. हे काय झाले, रोटेशनल मोशन. तर रोटेशनल मोशनची आपण डेफिनेशन लिहू. डेफिनेशन लिहायची गरज आहे. ओके, याला आपण एक्झाम्पल लिहू. ओके, काय लिहिणार, एक ही तो अर्थ रोटेट्स अबाउट पोलर एक्सिस. अर्थ कशी रोटेट होते, पोलर एक्सिस भोवती रोटेट होते. हे आवाज तिच्या जाते का, बंद करू. आपल्या मनाने बनवलं सगळ्यात जास्त रोटेटिंग फॅन. रोटेटिंग फॅन. ओके, त्या केस मध्ये अजून एक एक्झाम्पल घेतो. क्लॉक हँड्स. या सगळ्याची मोशन काय आहे, रोटेशनल मोशन. काय आहे, रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन डिस्कस करताना दोन गोष्टी डिस्कस करू आपण. त्यामध्ये पहिला आपण एक कंपॅरेटिव्ह गोष्ट घेऊ. समजा बॉडी अशी स्ट्रेट लाईन वर चालली तर ती आहे ट्रान्सलेशनल मोशन. ठीक आहे, ट्रान्सलेशनल मोशन. ओके, काय ट्रान्सलेशनल मोशन. आता ट्रान्सलेशनल मोशन मध्ये एखाद्या ऑब्जेक्टला जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल, ओके, ट्रान्सलेशनल मोशन मध्ये बॉडी स्वतःची स्टेट स्वतः चेंज करू शकत नाही. त्यात इनॅबिलिटीला आपण म्हणतो इनर्शिया. काय म्हणतो, इनर्शिया. एखादी जर बॉडी इथं उभी आहे, ती स्वतःच पळणार नाही किंवा पळत असेल तर स्वतःची मोशन ती स्टॉप करू शकत नाही. त्या गोष्टी काय म्हणलं आपण, इनर्शिया. पण ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन मध्ये, ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन मध्ये तो ती जी भानगड आहे इनर्शिया, त्या इनॅबिलिटी काय म्हणलं आपण, इनर्शिया, ती मोजली जाते मासच्या टर्म. कुठल्या टर्म मध्ये मोजली जाते, मासच्या टर्म मध्ये मोजली जाते. पण ट्रान्सलेशनल मोशन मध्ये येते इनर्शिया. काय तो, इनर्शिया. ओके, ते आहे मास. ते काय आहे, मास. तसंच जर रोटेशनल मोशन घेतलं, काय होतं आपण, रोटेशनल मोशन घेतलं तर त्या केस मध्ये समजा हे ऍक्सिस आहे, ही कुठली तरी बॉडी अशी रोटेट होत आहे. ओके, तर तुम्ही पाहिलं असं इंजिनचं एक मोठं व्हील, अलॉय व्हील, बरोबर का, ते जेव्हा फिरायला लागते तर ते इंजिनचं व्हील स्वतःला ब्रेक लावू शकत नाही. एकदा फिरलं की फिरतच राहते, बरोबर का. नाही तर मग फिरवायचं तर ताकद लागते, स्वतः फिरू शकत नाही. फिरत असेल तर स्वतःला ब्रेक लावू शकत नाही, बरोबर का. ती जी इनॅबिलिटी आहे त्याला म्हणायचं इनर्शिया. ती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग लिनियर मोशन मध्ये, ट्रान्सलेशनल मोशन किंवा लिनियर मोशन मध्ये जो इनर्शिया आहे त्याला म्हणायचं इनर्शिया किंवा लिनियर इनर्शिया. त्याला कधी काय म्हणणार आपण, मास. काय म्हणतात त्याला, मास. मासच्या टर्म मध्ये मोजला जातो. तसं रोटेशनल मोशनच्या केस मध्ये जो इनर्शिया असतो त्याला म्हणलं जाते रोटेशनल इनर्शिया. काय म्हणतात त्याला, रोटेशनल इनर्शिया. आणि रोटेशनल इनर्शियालाच म्हणलं जाते मोमेंट ऑफ इनर्शिया. काय म्हणतात ते, मोमेंट ऑफ इनर्शिया. रोटेशनल इनर्शियालाच काय म्हणतात, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शिकायचं आहे. रोटेशनल मोशन समजलं तुम्हाला, डेफिनेशन वगैरे क्लिअर आहे. आपल्याला काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया. खूपच महत्त्वाची टर्म. काय ती, खूपच महत्त्वाची टर्म आहे. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची भानगड शिकायची आपल्याला. आता हे एक्झाम्पल समजलं तुम्हाला, सगळं लिहिलं. ओके, रोटेशनल मोशन शिकताना सगळ्यात महत्त्वाची भानगड इथे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया साठी आपल्याला बरंच काही डिस्कस करायचं आहे. ओके, लक्ष द्या. काय टर्म आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एम आय. ध्यानात ठेवा, एम आय म्हणजे मी नाही, किंवा मिशन इम्पॉसिबल नाही. तू सरळ बसा, तू काय सुरू, तू कार्टून बना माझ्या पाठी. सत्यपणाने इकडे तू इथे येऊन बस. काय यार मग रोज पार तुमचं काय ना काय सुरू असते. सिरियसनेस आपल्या अंगात असलं पाहिजे ना. चालेल का रे? आपल्याला घ्यायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके,
मोमेंट ऑफ इनर्शिया एम आणि मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवला जातो आय. दाखवला जातो आय. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर जशी मास ही भानगड आहे ट्रान्सलेशनल मोशन मध्ये, तशी मोमेंट ऑफ इनर्शिया भानगड आहे रोटेशनल मोशन. बरोबर का? तर खूपच महत्त्वाची गोष्ट. तर मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन पाहू. आता डेफिनेशन मी लिहितो. डेफिनेशन काय सांगते? द mi of a rotating body. mi म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी. रिजिड नाही, रिजिड माहिती आहे तुम्हाला? द mi of rigid body is defined as the sum. काय बाबा? सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे बेरीज. सम ऑफ कोणाची सम? प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. सम कोणाची सम? प्रोडक्टची सम. पण कोणाचा प्रोडक्ट? ओके. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल. मास ऑफ ईच पार्टिकल and square of the perpendicular distance. Square of the perpendicular distance from axis of rotation. From axis of rotation. ओके, ही झाली डेफिनेशन. आता डेफिनेशन मी वाचतो, आपण नंतर पुन्हा त्याच्यावर लक्ष देऊ. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी इज डिफाइन्ड ॲज काय? सम. सम म्हणजे बेरीज. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ कोणाचा प्रोडक्ट? मास ऑफ ईच पार्टिकल. कोणासोबत? स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही झाली थियोरेटिकल डेफिनेशन. मॅथेमॅटिकली कसं लिहितात? मॅथेमॅटिकली की मोमेंट ऑफ इनर्शिया दाखवला आहे ना. सम म्हणजे समेशन. सम म्हणजे समेशन. कोणाचं समेशन? प्रोडक्ट. कोणाचा प्रोडक्ट आहे? मास आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर. म्हणून सम ऑफ m मास त्याचा गुणाकार ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स त्याचा स्क्वेअर. हे समेशन फ्रॉम I equal to 1 to n. Summation from I equal to 1 to n. हे जनरल, हे मॅथेमॅटिकली आहे आणि हे थियोरेटिकली आहे. ओके. आता आपण याचं हे अशा प्रकारचं इक्वेशन कसं येते पाहू. एक्सप्लेनेशन मध्ये पाहू. डेरिव्हेशन करू आता. हे करू आपण डेरिव्हेशन एक्सप्लेनेशन मध्ये पाहू. ठीक आहे. आता पहा गेलो, एक रिजिड बॉडी घेतली. काय घेतली मी? रिजिड बॉडी घेतली. आता रिजिड बॉडी ही रेग्युलर शेपची असेल किंवा इरेग्युलर शेपची असेल आपण शिकलो. कशी असेल? रेग्युलर शेपची असेल किंवा इरेग्युलर शेपची आहे. ही इरेग्युलर शेपची बॉडी आहे. याच्यातून असा ऍक्सिस पास करा. ओके. कुठून पास केला? या पॉइंट O मधून पास केला. आता हे ऍक्सिस भोवती अशी बॉडी रोटेट होऊ शकते. ठीक आहे. आता ही जी बॉडी आहे ही बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे. तर हा एक पहिला पार्टिकल ज्याचा मास m1. हा दुसरा पार्टिकल ज्याचा मास m2. हा तिसरा पार्टिकल ज्याचा मास m3. हा लास्ट पार्टिकल ज्याचा मास mm. ज्याचा मास mm. ठीक आहे. आता हा जो पार्टिकल आहे पहिला, या पार्टिकलचा या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठला? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे बघा. हे फिगर मध्ये असं दिसतंय. तर कसं आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. तर ते r1 एवढा आहे. दुसऱ्या पार्टिकलचा मास m2 आहे. त्याचं जे डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते r2. तिसऱ्याचं किती असेल मग? r3. आणि लास्टचं किती असेल? r6. ओके. किती तुमची बॉडी अशी रोटेट होत आहे. ठीक आहे का? इथपर्यंत बघा कळलं का? मग पहा, कन्सिडर अ रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी घेतली जी रोटेट होत आहे. रोटेटिंग अबाउट axis passing through point O. Passing through point O. ओके. आता बॉडी कशात बनलेली आहे? बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे. दुसरा पॉइंट लिहिणार आपण. लेट बॉडी इज मेड ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स. बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे ज्याचे मासेस काय असतील बरं? मग बोला आता. हॅविंग मासेस काय? m1, m2,
m3 dash dash mn. Okay. Okay, situated at a shortest distances from axis of rotation. Axis of rotation. कशा दाखवला आपण पहिला डिस्टन्स r1 ला आहे, दुसरा r2 ला आहे, तिसरा r3 ला आहे, चौथा rn, r4 असं करत करत rn आणि हे रिस्पेक्ट कोणा कोणा समजलं? काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आता ही जी बॉडी आहे या पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. काय करतो मी? पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इथे पहा ऍक्च्युअली मोमेंट ऑफ इनर्शियाची जनरल डेफिनेशन येते प्रोडक्ट ऑफ मास and square of the distance from axis of rotation. मास आणि axis of rotation पासून जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट. ओके. बाय डेफिनेशन ऑफ mi ची डेफिनेशन काय सांगते? मग पहिल्या पार्टिकलचा mi. ओके. mi ऑफ पार्टिकल ऑफ मास m1 is तो जो mi दाखवला म्हणजे मी i1 ने दाखवला. काय दाखवला? i1. आणि जनरल डेफिनेशन काय आहे? गुणाकार. कोणाचा गुणाकार? मासचा आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स त्याचा स्क्वेअर सोबत. मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. या दोघांचा गुणाकार म्हणजे पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग काय केलं? i1 m1 r1 स्क्वेअर. i1 m1 r1 स्क्वेअर. ओके. तसंच मग i2 काय होईल? दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचा मास किती? m2 r2 स्क्वेअर. i3 काय असेल मग? तिसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल ते? m3 r3 स्क्वेअर. असं करत करत गेलो. in घेतला. in म्हणजे काय? लास्ट पार्टिकल, nth पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार ते? mn rn स्क्वेअर. ओके. देयरफॉर आता हे इंडिव्हिज्युअल एमआय काढले. पहिल्या पार्टिकलचा, दुसऱ्या पार्टिकलचा, तिसऱ्या पार्टिकलचा. आपल्याला होल बॉडीचा एमआय फाइंड आउट करायचा. मग या सगळ्याचा मोमेंट ऑफ सगळ्याची सम घेतली काय होईल? टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. काय भेटेल? टोटल बॉडीचा होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटून जाईल. ओके. देयरफॉर एमआय ऑफ होल बॉडी इज सम ऑफ एमआय ऑफ ईच पार्टिकल. ओके. म्हणजे काय होईल? पूर्ण बॉडीचा एमआय घ्यायचा तर सगळ्या पार्टिकलची एमआय ची एडिशन घ्यावी लागेल. मोमेंट ऑफ इनर्शियाची सम घ्यावी लागेल. देयरफॉर बॉडीचा एमआय दाखवला i1, पहिल्या पार्टिकलचा i1, दुसऱ्या पार्टिकलचा i2, तिसऱ्या पार्टिकलचा i3 प्लस 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 करत गेलो nth पार्टिकलचा in. हे झालं एमआय चं जनरल इक्वेशन. ओके. पण i1 किती आहे? m1 r1 स्क्वेअर. ओके. इथं i2 किती आहे? m2 r2 स्क्वेअर. प्लस इथं i3 किती आहे? m3 r3 स्क्वेअर. प्लस रे डेल्टा डॅश प्लस mn rn स्क्वेअर. ओके. हे झालं मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी. आता हे सगळी सारख्या टर्मची सम आहे. सगळी कशी आहे? सारख्या टर्मची सम आहे. त्यामुळे काय लागणार त्याला? समेशन. ओके. देयरफॉर बोला i इक्वल टू समेशन फ्रॉम i इक्वल टू 1 टू n. काय लिहिणार? mi ri स्क्वेअर. ओके. इथे जनरल डेफिनेशन आपण लिहिली नाही, पण इथे आपण जनरल डेफिनेशन लिहायला पाहिजे. इन जनरल. ओके. तर लिहायला पाहिजे, मी लिहिलं नाही, लिहून टाकतोय. हा. जनरल डेफिनेशन काय बोललो? जनरल डेफिनेशन कोणाची? mi ची. काय जनरल डेफिनेशन? द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी and square of the distance from axis of rotation. आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. मी लिहिलं नाही, पण परपेंडिक्युलर डिस्टन्स असते. झाली जनरल डेफिनेशन. ठीक आहे, झाली जनरल डेफिनेशन. ओके. या जनरल डेफिनेशन नुसार इफ m घेतला मास आणि कॅपिटल R घेतला डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय घेतला? डिस्टन्स फ्रॉम
axis of rotation घेतला. Distance from axis of rotation. Therefore, mi is I equal to या दोघांचा कसा m into r square. m into r square. हे जनरल डेफिनेशन. ठीक आहे झाली जनरल डेफिनेशन mr square. I equal to mr square. इथं पण घेतला I equal to mr square mr square mr square. समजलं ना? त्या रिस्पेक्टिव्ह केसेस मध्ये पार्टिकल्स आहे. कळलं का? ओके. तर ही मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आहे. दिसलं ना? आता बॉडी ही कशी इरेग्युलर शेपची आहे. रेग्युलर शेपची असतील ओके ही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. हे एखाद्या बॉडी मधून पास झाला त्या केस मध्ये काय ती जी बॉडी तिचं जे मास डिस्ट्रीब्युशन आहे ती कसं आहे त्याच्यावर पण मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू डिपेंड करते. ठीक आहे इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? आता मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी गोष्ट आहे याला कसं मोजलं जाते म्हणजे एसआय युनिट हे जे कॅरेक्टरिस्टिक्स याचे काय आपण कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. मास कशात मोजलं जाते केजी मध्ये. डिस्टन्स कशा मोजलं जाते मीटर मध्ये. मीटर त्याचा स्क्वेअर तर मीटरचा स्क्वेअर काय आहे एसआय युनिट मग केजी मीटर स्क्वेअर. केजी मीटर स्क्वेअर. मग तसं सीजीएस युनिट सांगा. सीजीएस युनिट काय असेल ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. काय असेल ते ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. मग त्या हिशोबाने डायमेन्शन सांगता येतील का आपल्याला. डायमेन्शन्स ऑफ mi इक्वल टू आता इथं I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. I म्हणजे करंट नाही. डायमेन्शन्स लिहिताना आपण I करंट साठी सिम्बॉल वापरतो का. चला बोला इथं लेंथची टर्म आहे दोनदा L2. इथं मासची टर्म आहे एकदा m1. दोन्ही पण न्यूमरेटर मध्ये आहे. पॉवर प्लस इथं टाइम आहे 0. बाकीचे टर्म 0. बाकीचे टर्म 0. कारण L2 m1 t0. L2 m1 t0 अजूनही पुढे असतील त्या क्वांटिटी 0. क्लियर आहे का? आता ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हो तुमची जी mi आहे मोमेंट ऑफ इनर्शिया mi इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी. मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ स्केलर क्वांटिटी. कधी कधी त्याला टेन्सर ही म्हणतात. कधी कधी आपण त्याला टेन्सर क्वांटिटी म्हणतात. टेन्सर क्वांटिटी आपण नंतर डिस्कस करू काय म्हणतो. ठीक आहे हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. सगळा मोमेंट ऑफ इनर्शियाची जनरल डेफिनेशन काय the product of mass of body and square of the distance from axis of rotation म्हणजे I is equals to mr square. एखादी irregular शेपची बॉडी असेल किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली असलेली बॉडी असेल किंवा सिस्टीम असेल. सिस्टीम ऑफ पार्टिकल्स असेल कळलं काय असेल सिस्टीम ऑफ पार्टिकल्स त्या केस मध्ये ही डेफिनेशन लागू होते. हे समजलं का? हे समजलं ना? इथे काय केलं प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शियाची आपण घेतली सम घेतली. इथे हे इक्वेशन आलं हे पण आहे हे पण आहे. आता कधी कधी काय होते काही काही बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन कसं असते कंटिन्यूअस असते. काय असते कंटिन्यूअस असते. कंटिन्यूअस मास डिस्ट्रीब्युशनचा कन्सेप्ट सांगतो मी बघा. समजा ही डिस्क आहे ठीक आहे डिस्क आहे. दिसली डिस्क तिच्या सेंटर मधून ऍक्सिस पास केला आणि तो तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. तो तिच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे बरोबर का. आता ही जी डिस्क आहे सीडी म्हणतो आपण ओके ती कशी बनलेली असते छोट्या छोट्या कॉन्सेंट्रिक रिंग्स पासून बनलेली असते. कशी असते छोट्या छोट्या कॉन्सेंट्रिक रिंग्स पासून बनलेली असते बरोबर का. छोट्या छोट्या रिंग करत करत जर गेले तुम्हाला भेटते डिस्क. मग त्या केस मध्ये हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ती जे डिस्क आहे सारख्या अंतरावर जातात रिंग त्या बरोबर का. मग मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे कंटिन्यूअस आहे. कसं आहे कंटिन्यूअस म्हणजे जसे जसे तुमचं मास वाढत जाईल तरी पण या ऍक्सिस साठी कसं आहे ते सारखं आहे. कसं आहे ते सारखं आहे. जशा जशा रिंग वाढत जातील डिस्क वाढत जाईल तरी पण ते कसं युनिफॉर्म म्हणू शकतो आपण. ऑल साइडने कसं आहे ते कंटिन्यूअस डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे सारखं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड आहे बरोबर का. त्या केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया लिहायचं कसं ओके. एक मास डिस्ट्रीब्यूशन is continuous then mi कसा लिहिला जाते बघा. mi is given by I is equals to directly I is equals to integration r square dm. आता r म्हणजे distance from axis of rotation. r म्हणजे काय distance from axis of rotation आणि dm is a mass. dm is a mass of small element.
स्मॉल एलिमेंट. जसं तुमची जे डिस्क आहे छोट्या छोट्या पतल्या पतल्या रिंगने बनलेली आहे. आपला जो भरीव चेंडू असतो छोट्या छोट्या हॉलो शेलने बनत चाललेला असतो. छोटे छोटे चेंडू टाकत गेले तुम्ही, बरोबर का? ते छोटा काय झाला एलिमेंट, त्याचं काहीतरी मास असते, बरोबर का? काहीतरी कसं आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. पण हे जे डीएम आहे मास ऑफ स्मॉल एलिमेंट, हे स्मॉल एलिमेंटचा कन्सेप्ट समजला तुम्हाला? कळतं ना? जशी डिस्क छोट्या छोट्या रिंग पासून बनलेली आहे, ते छोटे छोटे रिंग काय झालं एलिमेंट, काय झालं एलिमेंट. तुमचा जो मोठा सॉलिड स्फिअर असतो ते छोटे छोटे शेल पासून बनलेला आहे. शेल समजते ना? बारीक बारीक असे छोटे 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 कॉन्सेंट्रिक बॉल घेतले, रिकामी चेंडू, त्याच्यापासून काय बनते तुमचा स्फिअर बनते. मग ते छोटा छोटा चेंडू म्हणजे काय एलिमेंट झाले, काय झाले ते एलिमेंट. आता तीन प्रकारे लिहिलं आपण इथं एम आय. अशा प्रकारात हे जनरल डेफिनेशन आणि हे अशा प्रकारात. कळलं का? आता हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा डिपेंड करतो. मोमेंट ऑफ इनर्शिया वर काय फॅक्टर इफेक्ट करतो ना. एम आय ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन my body depends on the factor affecting the mi. Factor affecting the mi. ध्यानात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. क्लियर? मोमेंट ऑफ इनर्शिया वरती कुठले कुठले फॅक्टर इफेक्ट करतात? तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावरती डिपेंड आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावरती डिपेंड आहे ते आपल्याला चेक करायचं. इथून इथपर्यंत समजलं का? युनिट काय आहे? केजी मीटर स्क्वेअर. सीरियस युनिट काय आहे? सेंटीमीटर, सॉरी ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स लिहिलं, स्केलर क्वांटिटी आहे. आता हे पण लिहिलं. ओके, इथं बघा सगळ्यात पहिली गोष्ट इकडे हो, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करते पहिली गोष्ट शेप, साइज अँड मास ऑफ रिजिड बॉडी. मास ऑफ रिजिड बॉडी, तुमच्या बॉडीचा शेप कसा आहे, साइज कशी आहे आणि त्याचा मास किती आहे त्यावरती ते मास डिस्ट्रीब्युशन म्हणतात. मास डिस्ट्रीब्युशन ऑफ बॉडी. मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे? मास डिस्ट्रीब्युशन ऑफ बॉडी अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन. अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशन होती मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्यावर हे डिपेंड करते. आता लक्ष द्या, एमआय ची व्हॅल्यू समजा हा पेन दिसला, दिसला एक ऍक्सिस घेतला मी, याच्या सेंटर मधून पास केला लेंथला परपेंडिक्युलर. ऍक्सिस कुठून पास केला? सेंटर मधून, आणि या पेनाच्या लेंथला कसं आहे परपेंडिक्युलर. मग त्याला असं फिरवा, तो काय होईल रोटेट होईल. काय होईल? तो रोटेट होईल, सारखा रोटेट होईल. करतात तुम्हाला काय होतो? सारखा रोटेट होईल. इमॅजिन केलं. पण मी तो जर ऍक्सिस घेतला या एका एज मधून पास केला त्याला फिरून पावर दिलं जाते का? नाही. काहून? इथं जे ऍक्सिस आहे इथं आहे आणि मास डिस्ट्रीब्युशन एक साइड आहे. त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये युनिफॉर्म आहे का? नाही. हे आता सारखं झालं, इकडे अर्ध इकडे अर्ध. ओके, इथं जर पास केलं तर सारखं आहे का? नाही. मास डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे. मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर आहे. कसं आहे? दूर आहे. इथं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून इकडे सारख्या अंतरावर, इकडे सारख्या अंतरावर, बरोबर का? म्हणजे सारखं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. ओके, बॅलन्स झालं. पण हे इनबॅलन्स आहे किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर आहे. मास असं दूर आहे. कळलं का? पुन्हा मी ऍक्सिस असा पास केला. ऍक्सिस जर असा पास केला, ओके, सेंट्रल ऍक्सिस मधून पास केला, त्या केस मध्ये हे जे सगळं मास आहे त्या ऍक्सिसला लागूनच आहे. त्या ऍक्सिसला लागूनच आहे. त्यामुळे पेन जोरात फिरल. जेव्हा आपण रोटेट करू तर पेन असा जोरात रोटेट होऊ शकतो. पण मी जर असा ऍक्सिस पास करतो असा रोटेट करतो, जोरात रोटेट होणार नाही. काहून? त्या केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असते. काय असते? मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असते. जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढा रोटेट करायला त्रास देणार. तेवढा रोटेट व्हायला आपल्याला जास्त टॉर्क अप्लाय करावा लागणार. किंवा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आणि तो रोटेट होत असेल, त्याची रोटेशनल मोशन थांबायची असेल त्या केस मध्ये आपल्याला जास्त टॉर्क अप्लाय करावा लागतो. दोन्ही केस मध्ये, बरोबर का? इझिली थांबणार नाही. काहून? एमआय जास्त आहे. तसंच ट्रान्सलेशनल मोशन मध्ये एखादा दगडाचा जास्त मास जास्त आहे, आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागते त्याची स्टेट बदलायसाठी, बरोबर का? किंवा तो जर मोशन मध्ये असेल तर आपण त्याची अशी इझिली आपण त्याला हलवू शकत नाही. काहून? मास जास्त आहे. तसं इथं जर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर त्याचे रोटेशनल मोशन मध्ये आणायला किंवा रोटेशनल मोशन मध्ये असेल त्याला स्टॉप करायला भरपूर मोठा टॉर्क लागतो. कळलं का? हे प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. एमआय भानगड आहे. तर मग हे कशावर डिपेंड करते? बॉडीचा शेप काय, साइज काय, मास डिस्ट्रीब्युशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन लागून कसं आहे. ओके, इथं बोललो होतो ऍक्सिस इथं परपेंडिक्युलर आहे, सेंटर मधून गेला. ऍक्सिस इथं परपेंडिक्युलर आहे लेंथला, पण एका एंड मधून गेला. ऍक्सिस मधून सेंट्रल ऍक्सिस मधून गेला, बरोबर का? तर ऍक्सिसची पोझिशन काय आहे? ऍक्सिसची पोझिशन काय आहे आणि त्या ऍक्सिसचं ओरिएंटेशन काय? ऍक्सिसचं ओरिएंटेशन काय सांगतो? ओरिएंटेशन म्हणजे भानगड काय सांगतो? हा ऍक्सिस कसा झाला?
सेंटर मधून पास झाला, पण लेंथला कसा आहे परपेंडिक्युलर. हा पण ऍक्सिस सेंटर मधूनच पास चालला, दिसला ना, या पेनाच्या सेंटर मधून पास चालला, पण ऍक्सिस कसा आहे लेंथला पॅरलल आहे. एक परपेंडिक्युलर आहे, पॅरलल, बरोबर का. मग हे झालं ओरिएंटेशन, एकदा परपेंडिक्युलर एकदा पॅरलल. ओरिएंटेशन कसं आहे तुमच्या ऍक्सिस ऑफ रोटेशनचं, त्याच्यावर पण मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करते, बरोबर का. असा तो इझिली फिरतो, इथेही थोडासा इझिली फिरतो, पण जर ऍक्सिस ऑफ रोटेशन असा वन एंड मधून पास केला आणि लेंथला परपेंडिक्युलर आहे, तेव्हा फिरून दाखवला रोटेट होतो का तो नाही. रोटेट झाला तर आपल्याला जास्त टॉर्क द्यावा लागेल, म्हणजे इझिली नाही, बरोबर का. मोमेंट ऑफ इनर्शिया या फॅक्टरवर डिपेंड करते. ओके, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन, दुसरा पॉइंट पहा, इट ऑल्सो डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड करतो, पोझिशन अँड ओरिएंटेशन. पोझिशन अँड ओरिएंटेशन, ओरिएंटेशनचा अर्थ समजला तुम्हाला, पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे झाले मग फॅक्टर अफेक्टिंग द एमआय, झाले फॅक्टर अफेक्टिंग द एमआय किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड करते आपण ते डिस्कस केलं. इथपर्यंत समजलं का, काय शिकलो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. काय शिकलो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का, नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया जनरल फॉर्म्युला काय आहे, I equal to mr स्क्वेअर. हे जनरल नोटेशन आहे, गरज पडली तशी बदलत जाईल ते, पण जनरल कसं आहे mr स्क्वेअर. इथे m म्हणजे m काय असं नाही, m म्हणजे मास ची टर्म, हे म्हणजे कशी टर्म, मास ची टर्म. r म्हणजे डिस्टन्स ची टर्म, हे का स्पेसिफिक एक फॉर्म्युला नाही, जनरल रिलेशन आहे. हा मास आणि ही r डिस्टन्सचा स्क्वेअर असं आहे, बरोबर का. पुढे जाऊन त्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसत, पुन्हा कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी आधी सांगतो. जनरल फॉर्म्युला हा पार्टिकल साठी आणि ते कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन साठी तीन फॉर्म्युले दिले, ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया बद्दल आपण इथपर्यंत शिकलो. डेफिनेशन लक्षात राहील का, काय डेफिनेशन आहे, इथून लिहिलं तरी चालते. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल एंड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. ओके, हे अशा प्रकारे आपण घेतला. आता याच्यात मोमेंट ऑफ इनर्शिया डिटेल्स सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण समजलं. आता याच्यात एक टर्म वेगळं की आहे रेडियस ऑफ गायरेशन. काय आहे रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन थोडीशी अलग टर्म, थोडीशी अलग टर्म, ठीक आहे. आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन शिकायचं आहे. आता ज्यावेळेस रेडियस ऑफ गायरेशन शिकू, काय शिकू, रेडियस ऑफ गायरेशन नावाचा टॉपिक तो शिकला तर मोमेंट ऑफ इनर्शियाचे सिग्निफिकन्स काय, काय सिग्निफिकन्स ते शिकायचे ना, आणि रेडियस ऑफ गायरेशनचे पण सिग्निफिकन्स शिकायचे आहे. ओके, पण रेडियस ऑफ गायरेशन आपण नंतर घेऊ, थोडंसं लेट घेऊ. आता आपण थोडा वेगळा टॉपिक फोटो काढायचा आहे ना. नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. समजा एखादी बॉडी आहे ती रोटेट होत आहे, म्हणजे त्याला अँग्युलर स्पीड असणार. काय असणार, अँग्युलर स्पीड असणार. मग ती जर रोटेट होत आहे तर त्या केस मध्ये काय करायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काढायचं आहे. कशाचं इक्वेशन काढायचं आहे, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काढायचं आहे. हे बाबा लक्षात ठेवा, कशाचं इक्वेशन काढायचं, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काढायचं आहे. ठीक आहे, बोलू का. आता टॉपिक काय घेऊ, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. काय घेणार आपण, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. एखादी बॉडी आहे ती रोटेट होत आहे, जसं ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय काढले हो, के इक्वल टू काय लिहिलं आपण, काल 1000 वेळा लिहिलं ना, के इक्वल टू हाफ mr स्क्वेअर. हाफ mr स्क्वेअर ते जनरल इक्वेशन आहे ट्रान्सलेशनल किंवा लिनियर मोशन मध्ये, बरोबर का, रेक्टिलिनियर मोशन मध्ये. आता काय घ्यायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जी घ्यायची. जेव्हा बॉडी रोटेट होते तर रोटेटिंग बॉडी साठी कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काढायचं आहे, फॉर्म्युला काढायचा आहे. ओके, चला पहा आता काय लिहितो, टायटल पहा काय, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. काय बाबा लक्ष द्या, काय टायटल आहे, एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला काढायचा आहे. एक्सप्रेशन फॉर के ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडी, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी आपल्याला काढायची आहे. के काढायचे, काय करायचे आपल्याला, के काढायचे. आता लक्ष द्या, आता या के वरती बरेच फॉर्म्युले आहेत ना, बरेच हे जे इक्वेशन राहील हे बऱ्याच ठिकाणी वापरले जाणार, त्यामुळे आराम समजून. ठीक आहे,
समजा ही एक बॉडी आहे, दिसली का? ही काय आहे? रिजिड बॉडी आहे. या रिजिड बॉडी मध्ये एक ऍक्सिस असा आपण पास केला. या ऍक्सिस भोवती तुमची बॉडी रोटेट होत आहे आणि ही जेव्हा रोटेट होते तिचा अँग्युलर स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे, तो दाखवला ओमेगा. कसं दाखवला? ओमेगा. जसा पंखा फिरते, ज्यावेळेस पंखा फिरायला लागते त्याचा कधीतरी काय होते? अँग्युलर स्पीड काय होते? कॉन्स्टंट होते, बरोबर का? तो कसा फिरून आला? कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. कसा फिरून आला? कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड मध्ये फिरून आला, बरोबर का? या केस मध्ये एक रिजिड बॉडी घेतली जी ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा. ऍक्सिस कुठून पास झाला? पॉइंट ओ मधून. कुठून पास झाला? पॉइंट ओ मधून. सांगा मग काय देणार आपण पहिले? कन्सिडर अ रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी. ओके. रोटेटिंग about axis passing through point O, with a कसं लिहू? constant angular speed. with a constant angular speed ओमेगा एवढ्या स्पीड मध्ये रोटेट होत आहे. ठीक आहे. आता या केस मध्ये पहा, बॉडी का तशीच बनलेली काय? बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल. बॉडी कशी बनलेली आहे? नंबर ऑफ पार्टिकल. आता इथे मगाशी दाखवलं होतं एक पार्टिकल घेतला तुम्ही, त्याचा मास किती? m1. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती आहे? r1 एवढ्या अंतरावर आहे, बरोबर का? मग आता लक्षात ठेवा, जर तुमची बॉडी रोटेट होत आहे तर हा जो पार्टिकल आहे तो काय होणार? असा सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार. त्यानंतर असा सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार. आता सर्क्युलर पाथची रेडियस किती असेल? r1. कळलं का? तसा दुसरा पार्टिकल घेतला, दुसरा पार्टिकल मास किती? m2. तो या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर आहे? r2 एवढ्या अंतरावर आहे. आणि जेव्हा बॉडी रोटेट होते तर हा पार्टिकल काय होणार? सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार. मग या सर्क्युलर पाथची रेडियस किती असेल? r2. इमॅजिन केलं ना? असं 3D मध्ये इमॅजिन करा, कारण बोर्डवर असं लिहिलं जाणार होतं. ठीक आहे. आता या केस मध्ये पहा, अजून एक पार्टिकल घेतला ज्याचा मास किती आहे? m3. ओके. किती अंतरावर आहे? r3. तो पण असा सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार. कोणी कन्फ्युज आहे का? आता सगळे पार्टिकल कसे फिरतात? सर्क्युलर पाथ मध्ये. इथे एक तसंच पार्टिकल घेतला, इथे पार्टिकल घेतला, rn एवढ्या डिस्टन्सवर पार्टिकल घेतला ज्याचं मास आहे mn, म्हणजे तो nth पार्टिकल झाला. म्हणजे काय झाला? तो nth पार्टिकल. ओके. आता हा पण असा सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार. कळतं ना? हा पण कसा फिरणार? सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार. हा बघा लक्षात. प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या सर्कल मध्ये फिरून राहिला. काय? प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या सर्कल मध्ये फिरून राहिला. पण बॉडीचा अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट आहे, तर प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर स्पीड कसा असेल? कॉन्स्टंट असणार, बरोबर का? प्रत्येक पार्टिकल सारख्या टाइमात रिव्होल्यूशन कंप्लीट करणार. प्रत्येक पार्टिकल काय करणार? सारख्या टाइमात रिव्होल्यूशन कंप्लीट करणार. म्हणजे त्याचा अँग्युलर स्पीड कसा आहे? सेम आहे. पण प्रत्येक पार्टिकलची जी सर्क्युलर पाथची रेडियस आहे, डिस्टन्स आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते वेगळा आहे. कसा आहे? वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक पार्टिकलचा जो लिनियर स्पीड असेल तो कसा असेल? वेगळा असेल. कसा असेल? वेगळा असेल. क्लियर आहे ना? मग ही जर पार्टिकल पहिला पकडला ज्या सर्क्युलर पाथची रेडियस r आहे, तर इथं याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती अशी असते टॅन्जेन्शियल. याची असते सर्क्युलर पाथला टॅन्जेन्शियल. ती लिनियर व्हेलॉसिटी कशा दाखवली मग मी? v1. इथं पण जर असेल तर लिनियर व्हेलॉसिटी असेल टॅन्जेन्शियल. कशा दाखवली? v2. इथे कशी असेल? टॅन्जेन्शियल. कशा दाखवली? v3. इथे कशी असेल? टॅन्जेन्शियल. कशा दाखवली रे? vn. कळते का? प्रत्येक पार्टिकलचा लिनियर स्पीड वेगळा असेल आणि तो कसा असेल? त्या सर्क्युलर पाथला टॅन्जेन्शियल असेल. कसा असेल? टॅन्जेन्शियल असेल. ओके. आता एक परत एकदा लिहून घेऊ. पहा काय म्हणतो? हा, लेट बॉडी कशी बनलेली आहे? बॉडी इज मेड अप ऑफ, बोला रे, नंबर ऑफ पार्टिकल्स. बरोबर आहे? हॅविंग मासेस. सांगता येईल का? हॅविंग मासेस. काय तर हॅविंग मासेस? m1, m2, m3, dash mn. Okay. Yeah. Situated at a respective distances. काय लिहिलं बरोबर? At a respective distances from axis of rotation. ते कशा दाखवले आपण? r1, r2, r3 dash rn. ओके. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का?
as the angular speed of rotating body is constant, angular speed of each particle is constant, same, is same. प्रत्येक पार्टिकलचा angular speed कसा असेल? सेम असेल. बरोबर का? इथे एक पॉइंट as body is rotating, कशी रोटेट होऊन आली? rotating with constant angular speed, okay, constant angular speed में body rotate होता है. Therefore angular speed of each particle is same, angular speed of each particle is the same. प्रत्येक पार्टिकलचा angular speed कसा असेल? सेम असेल. ओके, पुन्हा यामध्ये लिहितो as each particle is revolving along different circle. कळलं ना? प्रत्येक पार्टिकलचा जो सर्कल आहे तो कसा आहे? डिफरंट आहे. मग त्याचा लिनियर स्पीड कसा असेल? डिफरंट असेल. ओके, each particle is revolving along different circle. Okay, their linear speeds are different. कोणा काय प्रॉब्लेम आहे का? their linear speeds are different. त्याचे लिनियर स्पीड आहे तर डिफरंट. ओके, इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? त्याचा लिनियर स्पीड वेगळा आहे. त्याचा लिनियर स्पीड आहे वेगळा आहे. मग आता पहा लेट v1 हा झाला पहिल्याचा लिनियर स्पीड, v1 झाला पहिल्याचा लिनियर स्पीड, कॉमा v2 हा झाला दुसऱ्याचा, v3 हा झाला तिसऱ्याचा, असं करत गेलो. vn हा झाला लास्टच्या पार्टिकलचा, nth पार्टिकलचा लिनियर स्पीड. ओके, v1 v2 v3 dash vn are respective speeds. काय दिलं ते? respective speeds. काय असेल मागे? of particles. respective speeds of particles. काय प्रॉब्लेम आहे का? आता आपल्याला काय करायचं आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. मी पहिले काढतो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल. बरोबर का? Therefore kinetic energy K of particle of mass m1, moving with velocity v1, कळलं का बघा? velocity v1. पहिल्या पार्टिकलचा मास किती आहे? m1. या सर्क्युलर पाथ मध्ये फिरत आहे. या सर्क्युलर पाथची रेडियस किती आहे? r1. तर त्याचा लिनियर स्पीड किती आहे? v1. m1 आणि स्पीड किती आहे? v1. त्याच्या कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय होईल? इथे लिहितो खाली. देअरफॉर इथे लिहितो. बोला मग पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी Ke1 1/2 m1 v1 स्क्वेअर, 1/2 m1 v1 स्क्वेअर. कळलं का? आता या केस मध्ये v1 काय झाला? लिनियर स्पीड. v1 काय झाला? लिनियर स्पीड. पण आपल्याला माहित आहे बट हा जो लिनियर स्पीड आहे v1 याला आपण लिहू शकतो अँगुलर स्पीडच्या टर्म मध्ये. कुठल्या टर्म मध्ये? अँगुलर स्पीडच्या टर्म मध्ये. मग आपल्याला रिलेशन होतं. काय रिलेशन होतं? लिनियर स्पीड इज इक्वल्स टू रेडियस इनटू अँगुलर स्पीड. आठवतं का? लिनियर वेलोसिटी इज इक्वल्स टू रेडियस इनटू अँगुलर वेलोसिटी. तीन रिलेशन आहेत. लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी, लिनियर एक्सेलरेशनच्या टर्म मध्ये. बरोबर का? तिघांमध्ये रिलेशन होते. आपण ते काढले. ओके, या केस मध्ये घेतलं लिनियर वेलोसिटी इज इक्वल्स टू रेडियस इनटू अँगुलर वेलोसिटी. रेडियस इनटू अँगुलर वेलोसिटी. आता पहिला पार्टिकल जो रिव्हॉल्व होत आहे तर त्याचा स्पीड v1 आहे. ज्या सर्क्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व होत आहे त्याचा रेडियस आहे r1, पण अँगुलर स्पीड सगळ्याचा सेम आहे. त्यामुळे त्याला फक्त ओमेगा लिहिलं. काय लिहिलं? ओमेगा लिहिलं. बोला मग v1 r1 ओमेगा. r1 ओमेगा. v2 घेतलं तर v2 r2 ओमेगा. v3 घेतलं तर r3 ओमेगा. समजलं ना? देयरफॉर हे जे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे इथे खाली घेतो ना. देयरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, लक्ष द्या, K of first particle K is equals to 1/2 काय हो m1 आणि हा v1 म्हणजे r1, हा v1 चा स्क्वेअर. v1 म्हणजे r1 ओमेगा. v1 म्हणजे काय? r1 ओमेगा. देयरफॉर बोला खाली 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कळलं ना? गड्या हो, ही झाली पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. ही झाली पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. क्लियर आहे? सिमिलरली आता K ऑफ सेकंड पार्टिकल, लक्ष द्या काय कडे हो, सिमिलरली तशाच प्रकारे डायरेक्ट लिहूया आपण. सिमिलरली K
ke of particle of mass m2, particle of mass m2 काय होईल बाबा ke2, काय होते ke2. पहिल्याची कायनेटिक एनर्जी किती ke1, दुसऱ्याची काय होईल ke2. पहिल्याचं केलेलं 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इथे काय होईल मग 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तसंच दुसऱ्याची के काय होईल ke3 1/2 m2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा 3. असं करत करत लास्टच्या पार्टिकलची nth पार्टिकलची के काय होईल 1/2 m स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कळलं का? एक काढला आपण एकासाठी फक्त त्रास झाला इथून ही तिसरी स्टेप इथपर्यंत. बाकी काय का सगळ्यांचं सेम असणार आहे. सगळं काय असणार आहे सेम असणार. सगळ्यांसाठी काढलं. देअरफॉर आता प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली तर आपल्याला होल बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची. मग काय करणार सगळ्याची सम. काय करणार सगळ्याची सम. देअरफॉर ke of whole body, ke of whole body is कशा असेल sum of, sum म्हणजे बेरीज, sum of ke of each particle, ke of each particle. कळलं ना? होल बॉडी जर कायनेटिक एनर्जी घ्यायची असेल त्या केस मध्ये सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय घ्यायला लागेल सम घ्यायला लागेल. देअरफॉर ke of whole body ke इक्वल टू पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस तिसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस असं करत करत nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी. पण पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती आहे भावांनो 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इथे लिहिलं. तसं दुसऱ्याचं सांगा. दुसऱ्याची किती काय 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस तिसऱ्याची बोला 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॅश डॅश nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी बोला 1/2 m r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशी ते आपण कायनेटिक एनर्जी साठी इक्वेशन लिहिलं. पण या प्रत्येक याच्यात 1/2 कॉमन आहे तो इकडून कॉमन घेऊ. प्रत्येक याच्यात ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे लास्ट ला कॉमन घेऊ. बरोबर का? देअरफॉर बोला मग आता 1/2 k इक्वल टू पहिले घेऊ 1/2 कॉमन ब्रॅकेट मध्ये राहिलं कोण राहील ओमेगा स्क्वेअर तिकडून घेऊ है की नाही. कळलं का काय केली इथं कोण आलंय m1 r1 स्क्वेअर प्लस आहे m2 r2 स्क्वेअर प्लस आहे m3 r3 स्क्वेअर. समजायला ना m3 r3 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस mn rn स्क्वेअर. बाहेर कोण घेतलं रे ओमेगा स्क्वेअर. इकडून ओमेगा स्क्वेअर घेतला इकडून 1/2 घेतला. काय लय मोठी गोष्ट नाही. पण ही जे टर्म आहे ही सगळी सारख्या टर्मची ऍडिशन आहे. कळते ना? याला आपण समेशन अप्लाय करू शकतो. काय करू शकतो समेशन. सांगा मग यार 1/2 in bracket summation from r equal to 1 to n. ओके कशाची सम आहे mi ri स्क्वेअर इनटू बाहेर ओमेगा स्क्वेअर इनटू बाहेर ओमेगा स्क्वेअर. कोणाला काही पर्यंत प्रॉब्लेम आहे का? आता हे जे ब्रॅकेट आहे हियर ब्रॅकेट काय सांगते सांगा हियर काय रे बाबा समेशन फ्रॉम r equal to 1 to n mi ri स्क्वेअर म्हणजेच mi I where I is mi of a rotating ball. आणि हा आता 10 मिनिटं आधी गेला आपण टॉपिक कळतं ना समेशन फ्रॉम I equal to 1 to n mi ri स्क्वेअर म्हणजे I म्हणजे मोमेंटम इनर्शिया. आणि आपण आता 10 मिनिटं आधी आपण त्याचं इक्वेशन काढलं बरोबर का? देअरफॉर हे जे ब्रॅकेट आहे इथे याची व्हॅल्यू काय होणार बरोबर आहे. देअरफॉर ke इक्वल टू 1/2 I into ओमेगा स्क्वेअर I into ओमेगा स्क्वेअर. कळलं का? हे इक्वेशन भेटलं. आता ट्रान्सलेशनल मोशन मध्ये पहा कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन असं आहे ke इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. इथं लिनियर स्पीड इथं अँग्युलर स्पीड इथं मास इथं मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही पण कायनेटिक एनर्जीच्या टर्म येणार. ओके 1/2 कॉन्स्टंट आहे सोडून द्या. पण इथं ओमेगा इथं अँग्युलर स्पीड इथं लिनियर स्पीड इथं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इथं मास. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन मध्ये इनर्शिया हा मास इनर्शियाला आपण मासच्या टर्म मध्ये मोजतो
आणि रोटेशनल मोशन मध्ये रोटेशनल इनर्शिया हा मोमेंट ऑफ इनर्शिया मोजला जातो. कशाला? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कशात दाखवला? आय. कशात दाखवला? आय. लक्षात आलं ना? हे कंपॅरिझन समजलं तुम्हाला? हे जे इक्वेशन आहे, हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला म्हणलं मी इक्वेशन 1. इक्वेशन 1 सांगते, इक्वेशन 1 गिव्स के काय देते? के ऑफ रोटेटिंग बॉडी, के ऑफ रोटेटिंग बॉडी इन टर्म्स ऑफ, कुठल्या टर्म मध्ये? इन टर्म्स ऑफ अँग्युलर स्पीड. कुठल्या टर्म मध्ये ते? अँग्युलर स्पीडच्या टर्म मध्ये. अँग्युलर स्पीड अँड एमआय, अँग्युलर स्पीड आणि एमआय च्या टर्म मध्ये दिलेला आहे. अँग्युलर स्पीड आणि एमआय च्या टर्म मध्ये इक्वेशन दिलेलं आहे. आता बोर्डच्या परीक्षेत जर प्रश्न विचारला तुम्हाला तर तिथपर्यंत लिहायचं. 3 मार्काचा प्रश्न आहे. किती मार्काचा? 3 मार्काचा प्रश्न. एवढा सगळा पसारा लिहायची गरज नाही. आपण हे एवढं लिहिलं पण असं लिहित गेलं तरी तुम्हाला मार्क पडतात. काय प्रॉब्लेम नाही. सगळं थेरी ऍज इट इज लिहिलं जाणार नाही. तर तुम्ही अशा स्टेप्स जरी फॉलो केल्या तर स्टेप्सला मार्क्स असतात ना. सगळी थेरी लिहिल्या जात नसते, त्यामुळे स्टेप्सला मार्क्स असतात. कळलं का? इक्वेशन सांगा मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी साठी. K equal to 1/2 I omega square. बघा, K equal to 1/2 I omega square. क्लियर आहे? आता एवढ्यावरच नाही प्रश्न थांबला. आता समजा ही बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ने रोटेट होत आहे. मग हिचा हिचा काय असणार आहे? स्पीड ऑफ रोटेशन असणार. काय असणार? स्पीड ऑफ रोटेशन. बरोबर का? जसं तिकडे पिरियड ऑफ यूसीएम आहे तसा पिरियड ऑफ इथं रोटेशन. पिरियड ऑफ रोटेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन, पिरियड ऑफ रोटेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. समजलं ना? पिरियड ऑफ रोटेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. इथं लक्ष द्या. आता पिरियड ऑफ रोटेशन मध्ये काय सांगणार? टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग रोटेशनल मोशन टू कंप्लीट वन रोटेशन. टू कंप्लीट वन रोटेशन तो झाला पिरियड ऑफ रोटेशन. झाला पिरियड ऑफ रोटेशन. समजलं ना? आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन मध्ये काय सांगणार? एका सेकंदात जेवढे रोटेशन कंप्लीट झाले त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. काय सांगलं ना? सर्क्युलर मोशन शी रिलेटेड म्हणजे पॅरलल आहे तो, एनालॉगस पोर्शन. हा ओके. ए आता मी डायरेक्टली लिहून राहिलो ना. इफ कॅपिटल टी बी द पिरियड ऑफ रोटेशन, पिरियड ऑफ रोटेशन. आता पिरियड ऑफ रोटेशनचा अर्थ समजला असेल म्हणजे एका रोटेशनला किती टाइम लागते त्याला म्हणायचं पिरियड ऑफ रोटेशन. ते किती लागला? टी. जर टी असेल therefore we have, आपल्याला आपण असं आधी शिकलेलं आहे. काय बघा? t = twice pi upon omega. t = twice pi upon omega. यावरून काय घेतो मी? ओमेगा twice pi upon t. ओमेगा twice pi upon t. हा ओमेगा इथं हा t इथं. दिसलं ना? हे जे ओमेगाची व्हॅल्यू आहे तिथे इक्वेशन 1 मध्ये पुट करा. दिसलं का इक्वेशन 1? काय सांगते इक्वेशन 1? therefore इक्वेशन 1 implies, इक्वेशन 1 काय सांगते पहा बोला रे. Ke equal to 1/2 into रे I into omega square. हे omega square. ओमेगा किती आहे? twice pi upon t. twice pi upon t. याला व्यवस्थित लिहू. 1/2 into I twice pi चा स्क्वेअर 4 pi स्क्वेअर. आपामध्ये t चा स्क्वेअर t स्क्वेअर. 2 कॅन्सल. बोला रे इधर twice pi square into I upon मध्ये t square. upon मध्ये t square. हे कशाचं इक्वेशन आहे? आता के चं इक्वेशन आहे. इक्वेशन 2. इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये के. इक्वेशन 2 काय येते? के. कुठल्या टर्म मध्ये? इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रोटेशन. कुठल्या टर्म मध्ये? इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रोटेशन. ओके. आता इथे पुन्हा आपल्याला माहिती आहे की पुन्हा घेऊ स्मॉल n घेतो. स्मॉल n इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. स्मॉल n काय घेतो? फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. आता आपण सर्क्युलर मोशन मध्ये शिकलेलं आहे. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन असते रेसिप्रोकल ऑफ पिरियड. फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन असते रेसिप्रोकल ऑफ पिरियड. आठवलं का? वेळ दिले ना? ओके. फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन असते रेसिप्रोकल ऑफ पिरियड. मग देयरफॉर मग हे जे 1/t आहे याच्यात काय लिहितो? 1/t चा स्क्वेअर म्हणजे n चा स्क्वेअर. 1/t चा स्क्वेअर म्हणजे n = 1/t. इथं 1/t स्क्वेअर आहे म्हणजे काय झालं? n स्क्वेअर. ओके. देयरफॉर इक्वेशन 2 implies. पुन्हा इक्वेशन 2 काय सांगते? बघा इक्वेशन 2 काय सांगते? हे इक्वेशन 2 आहे. बोला रे. Ke = बोला 2
पाय स्क्वेअर इनटू आय इनटू आपण नाही n स्क्वेअर आपण काय नाही आता इथे कुठं आलं n स्क्वेअर इक्वेशन रे 3 इक्वेशन 3 लक्ष द्या आता इक्वेशन 1 ते आहे अँग्युलर स्पीडच्या टर्म मध्ये इक्वेशन 2 आहे पिरियड ऑफ रोटेशनच्या टर्म मध्ये इक्वेशन 3 आहे फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशनच्या टर्म पहिल्या टर्म मध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशनच्या टर्म कळलं ओके असं इक्वेशन आहे हे झाले तीनही वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन आहेत ओके समजलं ना इथे लिहितो आता डायग्राम समजलं का तुम्हाला कळलं का नाही ओके इथे लिहितो इक्वेशन 1 दूसरा आणि बाबा तिसरा इक्वेशन 1 2 and 3 आर डिफरंट फॉर्म्स ऑफ एक्सप्रेशन्स काय हो डिफरंट म्हणजे वेगळ्या वेगळ्या फॉर्म मधले डिफरंट फॉर्म्स ऑफ एक्सप्रेशन्स फॉर के ऑफ रोटेटिंग बॉडी के ऑफ रोटेटिंग बॉडी मला वाटतं याच्यासाठी एवढं सफिशियंट आहे ठीक आहे आज आपण दोन टर्म शिकलो दोन टॉपिक शिकलो पहिले शिकलो मोमेंट ऑफ इनर्शिया डेफिनेशन त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले त्यानंतर घेतलं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी ओके त्यामध्ये आपण सगळं घेतलं तर तीन इक्वेशन आले किती इक्वेशन आले तीन इक्वेशन आले आता हे पुढे जाऊन वाढणार आहेत ना हे इक्वेशन पुढे जाऊन वाढणार आहेत काहून इथं I ची व्हॅल्यू बदलणार आहे I कोण मोमेंट ऑफ इनर्शिया आता रोटेट होणाऱ्या कुठल्या कुठल्या बॉडी येतात बऱ्याच बॉडी येतात पंखा रोटेट होते तुमची गाडी रोटेट होते तुमची डिस्क रोटेट होते चाक गाडीचं चाक रोटेट होते डिस्क रोटेट होते तुमचा चेंडू पण रोटेट होते बरोबर का तर जशा जशा बॉडी वेगळ्या वेगळ्या बॉडी असतात वेगळ्या वेगळ्या बॉडीसाठी एमआय ची व्हॅल्यू वेगळी वेगळी असते आणि या तीन फॉर्म्युला पुट केली पुन्हा फॉर्म्युलाची व्हॅल्यू बदलली म्हणजे फॉर्म्युले बदलत चालले बरोबर का एक्सप्रेशन चेंज होत चालणार हा वेगळ्या वेगळ्या बॉडीसाठी एक्सप्रेशन चेंज होणार कारण मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक बॉडीचा वेगळा वेगळा असणार ठीक आहे ना त्या केस मध्ये रिंग पण रोटेट होते हा रिंग कोण रोटेट होते रिंग रोटेट बऱ्याच गोष्टी रोटेट होतात समजलं का आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे तीन इक्वेशन कुठले कुठले आहेत मग कायनेटिक एनर्जी एकदा सांगा पुन्हा पहिले मला मोमेंट ऑफ इनर्शियाचे इक्वेशन सांगा मोमेंट ऑफ इनर्शियाचं पहिले इक्वेशन I mr² हे जनरल इक्वेशन दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया I समेशन फ्रॉम I 1 to n mi ri² आणि दुसरे इक्वेशन आहे I इंटिग्रेशन r² dm म्हणजे मास ऑफ स्मॉल एलिमेंट हे म्हणजे काय मास ऑफ स्मॉल एलिमेंट आणि डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन ठीक आहे आता याला डिटेल मध्ये सांगितलं तुम्हाला नंतर आता कायनेटिक एनर्जी तीन इक्वेशन आहेत पहिला कुठला आहे 1/2 I ओमेगा² दुसरा कुठला आहे twice pi² I upon t². तिसरा कुठला आहे twice pi² I into n². आता पहा इथं 3 आणि 3 6 इक्वेशन झाले. अजून इक्वेशन होणार ह्या तुम्हाला लिहायला लागतील त्याची लिस्ट बनवावी लागेल लिस्ट मी चेक करणार द्या ठीक आहे समजलं का आजच्यासाठी एवढं सफिशियंट समजलं ना